आई, हा? मला शक्य तितक्या लवकर लग्न करायचं. अरे देवा, माझी सगळी हळद सांडली. जर तू लग्न केलं नाहीस तर तुझं आयुष्य बर्बाद होईल. पण एखाद्या मुलीचं आयुष्य बर्बाद करायचंय का तुला? हे बघ आई, तुझ्या वयाच्या बायकांना आपल्या नातवंडाचं तोंड पाहिलं पाहिजे आणि एक तू आहेस. मलाच वाईट साईड बोलतीयस. जर कोणी तुझ्याशी लग्न करेल तर तुलाच हुंडा द्यावा ते लागेल. स्त्रीधन नाही तर पुरुष धन असेल मावशी. मायले का काय गप्पा मारताय? साजी, हं. याला लग्न करायचंय. करू दे की मग, काय अडचण आहे? हा? मुलगी कोण आहे? शालिनी, कशी दिसते? मी बघितलं नाही आता काय अजून. बोलणार? आई, शालिनी अशी मुलगी आहे जी आरोग्य आणि सौंदर्य दोघांकडे लक्ष देते. न बघताच कसं सांगू शकतोस? तिच्या बोलण्यावरनं असंच जाणवलं. सोमन, तुला प्रेम म्हणजे काय माहितीये का? ऑटोत बसलास का कधी? ऑटोतून कधी पण उतरू शकतो. पण लग्न तसं नसतं. लग्न संघर्ष असतो. तू मदत सोडू शकत नाही. जगण्या मरण्याचा खेळ असतो. जपून खेळावा लागतो. बिचारी पोरगी, माझी डोकेदुखी कमी होईल. ऐकलंस ना? हो, इथेच कुठेतरी आहे. ती इथेच राहिली. हे बघ ते घर देवरागम. घे तिकडे गाडी. हा ठीक आहे ठीक आहे. हे घर आहे. हा अरे बाबा, हे घर तर त्या कॅटरिंग वाल्या देवांचं नाही ना? हा, चल आतमध्ये हा? जाऊ बघू. चल 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 चल. हं? ए लवकर कर ना, ते लोक येतच असतील. ओके दीदी. आणि जरा चांगलं तळ हा. हां. तळलेल्या पदार्थांचा वास इथपर्यंत येतोय. असं वाटतंय आपण जेवणाच्या तेलात बुडणार आहोत. चल परत चल. इथेच थांब. कसा आहेस रे तू? आहा 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 आहा. काया हे चंदना समदेई सुगंध, मुखडा हा चंद्रा समतळपे गमंद. तुझ्या सवेग तळा पडण्यासाठी आला आहे ग प्रियतम तुझा. आला आहे ग प्रियतम तुझा. आला आहे ग प्रियतम तुझा. शालिनी, मी माझ्या मुलीचं लग्न एका मजुरासोबत नाही करू शकत. आपण जायचं. ना हे बघा मावशी, तुम्ही जर हिचं लग्न दुसरीकडे करण्याचा प्रयत्न केला तर मी हिला पळवून घेऊन जाईन. माझं प्रेम तिच्यासाठी कधीही कमी होणार नाही. तिचं लग्न दुसरीकडे झालं तरी. अहं, आमच्या परमिशन शिवाय हे तुझ्यासोबत येणार आहे का? मी बोललो तर नक्कीच येईल. तू जाशील का ग शालू? हो मी जाईन. तुम्ही जरा इकडे या. अहो इथे या ना. काय झालं? हे बघा, माझ्या भावाकडून एक स्थळ आलेलं आहे. मुलगा गल्फ मध्ये चांगली नोकरी करतो. आता ते लोक कधीही येतील इथे. त्या मुलाला उंदीर मारायचं औषध खायला घालेन. अहो ऐकताय ना काय बोलते ही? हे बघ, जर तू या मुलाशी लग्न केलंस ना तर मी आत्महत्या करेन. आई तू मेलीस तरी माझं लग्न सोमनशीच होणार. तुझं हे फायनल आहे का? हो फायनल आहे. भाऊ, तुम्ही एक काम लवकर करा बरं. त्या गल्फवाल्या मुलाला यायची गरज नाही म्हणून सांगा. नकार आहे म्हणून सांगा. जे मला तेल ते करा तुम्ही लोक. हो बाजूला.
मुलाची काही विशेष मागणी आहे का? तशी तर त्याची काहीच मागणी नाहीये. फक्त त्याचं म्हणणं आहे की साखरपुडा नाही करायचा. हो, जर असं असेल तर त्याला सांगा आम्हाला स्थळच मंजूर नाहीये. जाऊ द्या. हो. माझा भाऊ अगदी बरोबर बोलतोय. हो, काय हो तुम्ही दोघं जरा गप्प बसा ना. आता भांडायची गरज नाहीये. माझ्यासाठी माझ्या मुलीचा आनंद महत्वाचा आहे. या महिन्याच्या शेवटच्या रविवारी लग्न लावून टाकू. पण भाऊ त्याचं म्हणणं आहे की लग्न आषाढाच्या 1 तारखेला झालं पाहिजे. आषाढ मध्ये? हे लग्न नाही होऊ शकत ना रे दादा. हो, अहो त्यात काय झालं? मुलगा ना सिगरेट पितो ना दारू पितो ना कसली वाईट सवय आहे त्याला. फक्त एकच वाईट सवय आहे त्याला, म्हणजे दारू पिणाऱ्यांना न पिण्याचा सल्ला देतो. हो, त्याने कधीतरी आपल्याला असा सल्ला दिला तर? ते तर देणार. जर असं असेल तर त्याची इच्छा असेल तेव्हा लग्न लावून टाकू. तुम्हाला माहितीये त्याचे जेवढे मित्र आहेत ते सगळे मजूर आहेत. तो सरकारी ऑफिसर आहे म्हणून आम्ही लग्नाला होकार दिला. अहो तो तेवढा वाईट नाहीये. बरोबर बोललो ना ग. आषाढाची 1 तारीख रविवार आहे का? नाही मामी, शुक्रवार आहे. तुम्हाला आषाढच्या 1 तारखेला लग्न लावायचं आहे का? 3 तारखेला नाही चालणार? त्याला विचारावं लागेल, पण वाटत नाही तो ऐकेल. अरे मग मी माझ्या नातेवाईकांना कसं समजावणार? जाऊ दे, काहीतरी कारण सांगून टाकू. काय ग? अरे पुनप्पा, काय रे? तू सोमन बद्दल ऐकलंस का? नाही रे. त्याची बातमी ऐकली नाहीस तू? का? काय झालं त्याला? मला ओळखणाऱ्या लोकांनी थोडं काळजीपूर्वक वाचावं. आषाढच्या 1 तारखेला शुक्रवारी गावच्या भगवती मंदिरामध्ये मी लग्न करतोय. त्या लग्नाचा कोणताही मुहूर्त नसून तुम्ही सगळेजण पोहोचल्यानंतर आणि जेवण होण्यापूर्वी लग्नाचा कार्यक्रम सुरू केला जाईल. तुम्ही सगळे माझ्या लग्नाला या. तुम्हा सगळ्यांचा सोमन मोरांटी परंबेल आणि सही. काय रे, हा येडपट लग्न करायला निघालाय? हा, घटस्फोटही लवकरच होईल यांचा, हे बघच तू. सगळं ठीक आहे, पण हे चुकीचं होतंय सगळं. अगदी बरोबर. या 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 ना. या या. काय रे, सगळं बरं आहे ना? काळजी करायची गरज नाही. अजिबात नाही. मिळालेल्या भेटवस्तूंवर लक्ष ठेवा. लग्नात भरपूर काही दिलंय वाटतं. याची काय गरज होती? नवरी आणि तिच्या घरचे सगळं आले. व्यवस्थित आहे ना? हे सोनं ऑर्गॅनिक आहे का? सोमनची आणि तिची जोडी एकदम अरे खास आहे तू ना? असं अचानक उभा करायलास? मी उभं राहिलो तर काय प्रॉब्लेम आहे? अहो जरा बाजूला व्हा. नवरीचाच व्हिडिओ बनवणार. नवरादेव सुद्धा इथे आहे. कळालं ना? सॉरी हा? सॉरी. ती थाळी जमिनीवर ठेवा आणि बसा. आरामात बस. सोमन, गाठ बांधताना अजिबात घाबरू नकोस. का? कोचुमल तुझ्या नावाची घोषणा करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. ओम गणेशाय नमः. मंगळसूत्र बांधताच आपण पळून जाऊ. कुठे जायचं? अरे जेवणाच्या लाईनीत जायचंय ना. हो. अगं काय झालं तुला? भीती वाटते तुला? मला थोडं टेन्शन आलंय. टेन्शन कसलं? टेन्शन तर त्या लोकांना असतं जे लग्नात फक्त जेवणासाठी येतात. मी तर सकाळी सकाळी गरमागरम इडली आणि चणे खाऊन आलोय. तू काही खाल्लंयस की नाही? मला सांगितलं होतं लग्नाआधी काही खायचं नाही. सकाळचा नाश्ता कधी स्किप करायचा नाही. जेवणामुळे आपल्याला ताकद मिळते, लक्षात ठेव. आता कधीच उपाशीपोटी राहायचं नाही. अहो हे काय फळं करताय? आरोग्यासाठी चांगली असतात. ठीक आहे का, चालतंय. हे घे, खा. काय करतोय हा? पुष्पां भरधरं विष्णुं शशिवरदं चतुर्भुजं प्रसन्न वशिगन गाये सर्विघ्नो प्रसादे. चला आता पुढच्या कामाला लागा. काय म्हणाला तुम्ही? अहो काही नाही, मंगळसूत्र आणा. यत्सक विरतक कात्या पारिशित्रा परिषत्यम विघ्नं विघ्नं वरित्रम इच्छत सैनम तमाशरय. मंगळसूत्र आणा. काय झालं हो? मंगळसूत्र कुठे? पाहिलं मंगळसूत्रच विसरलाय तो. वाटतं मंगळसूत्र विसरला की काय? बाबा, मंगळसूत्र नाही. काय मंगळसूत्र झालं? कुठे आहे? काय झालं बाळा? काय विचार? हा?
अरे काही अडचण झाली आहे का लग्नात मंगळसूत्र विसरतं काय का? झालं काय चाललंय हे आई तिकडे चल जरा. काही प्रॉब्लेम झालाय वाटतं. कमाल काय विचित्र प्रकार आहे. मंगळसूत्रच आणलं नाही. मंगळसूत्रच नाही बघा. तुझं मंगळसूत्र दे आई. काय मी माझं मंगळसूत्र देऊ तुला दुसऱ्याच्या आईकडे मागतोय का मी? किती विसरायचं. तुझं मंगळसूत्र कुठे आहे? अरे मला सापडत नाही म्हणून तर आईकडे मागतोय मी. निर्बुद्ध आहेस. वा खूप छान. बिना मंगळसूत्राचं लग्न, आषाढ महिन्याची पहिली तारीख, काय शुभ मुहूर्त आहे. ए जरा गप्प बस. आता काय करायचं आपण घरामध्ये विसरलायस की काय? बाबा कदाचित इकडेच कुठेतरी हरवलंय. जर आपण सगळ्यांनी मिळून शोधलं तर लवकर चला, आपण सापडेल. सगळे चला, जण शोधूया. शोधा 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 तिकडे 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 बघा शोधा शोधा अरे तिकडे बघा इकडे नाहीये. अरे शोधा शोधा लवकर कुठे पडलं असेल? अरे बघ 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 शोध मला 5 रुपयाचं नाणं मिळालं. हे मी माझ्याकडे ठेवतो. मी ड्रेसिंग रूम मध्ये आहे का बघून येतो हा काय डोकेदुखी आहे? हो बरोबर. एवढ्या उन्हात मी नाही शोधू शकत. मी जाते बाबा घरी. मी जेवण झालं की लगेच निघून जाईल. किती लाजीरवाणी गोष्ट आहे ही. मला वाटतं त्याच्याकडे मंगळसूत्रच नाहीये. एखाद दिवशी तुला पण असंच हरवून बसेल तो. बाळा आपण दुकानातून घेऊन येऊया का? अहो, तो लग्नाचा हार नाही मंगळसूत्र आहे. बरोबर. किती बेजबाबदार आहेस तू. अरे सोमन मुहूर्ताची वेळ टळते. काय करायचं आहे? आपण हे लग्न उद्याच लावून दिलं तर काय उद्या कसं शक्य आहे? मंगळसूत्र तर पाहिजेच. काहीतरी मार्ग काढावाच लागेल. मग जा आणि तुझ्या बायकोचं ते घाण मंगळसूत्र आण. ठेवलंय नाहीतर मीच दिलं असतं. पुरे झालं. उद्या घरी शांततेत तुला दुसरं मंगळसूत्र आणून घालेन मी. बिना मंगळसूत्राचं असं कुठे लग्न होतं का ग? सर